नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 491 ते ओवी 506च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुन वारंवार भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे बोलू लागतो. तो म्हणतो, ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू. हा बोलू तुझा कीर अढळू मानू आम्ही. म्हणतोय, भगवंता तू जे असं म्हणतोयस की मीच काळ आहे आणि मीच ह्या सृष्टीला ग्रासतो, हा माझा एक खेळच आहे. ह्या तुझ्या शब्दांवर आम्ही अत्यंत दृढपणे विश्वास ठेवतो, त्याला खरं मानतो. हा बोलू तुझा कीर अढळू मानू आम्ही. परी तुवाजी काळे आजी स्थितीची ये वेळे, ग्रासीजे हे न मिळे विचारासी. परंतु आज तू जो काळ बनून आलेला आहेस, तो काळ योग्य वेळी प्रगट झालेला नाहीये. बघायला गेलं तर आज स्थिती म्हणजे असणं ही सृष्टीची गरज आहे. त्या सृष्टीचा तू काळ बनून आलायस आणि त्याचा ग्रास करतोयस, हे कुठंतरी माझ्या विचारांना पटत नाहीये. अर्थात अर्जुनाला म्हणायचंय की तुझं काळ बनून येणं हे अवेळी घडलेलं आहे. म्हणून इथे एक ज्ञानोबा राय आपल्याला उपमा देतात. ते म्हणतात, कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे, म्हणोनी करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी. काय सुंदर उपमा आहे. अहो, ज्ञानोबा राय म्हणतायत की अंगी तारुण्य आहे, त्या तारुण्याचा आनंद घ्यायची अवस्था आहे, स्थिती आहे. पण अशा वेळी ते अंगीचे तारुण्य काढून घ्यावे आणि जी वेळ नाही आहे, अर्थात ते वार्धक्य आणावे. असं काहीसं भगवंता मला असं वाटतंय की आत्ताचा काळ हा सृष्टीचं पालन करण्याचा आहे, पण तू काळ बनून आलेला आहेस. म्हणोनी करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी. अशा प्रकारे मला जो तू सृष्टीचा संहार करताना दिसतोयस, ते तुझं करणं काही बरोबर नाही असं वाटतंय. हा जी चौपाहारी न भरता कोणेही वेळे श्री अनंता, काय माध्यांनी सविता मावळतू आहे. हा जी चौपाहारी अर्थात 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर असतात. त्या प्रहरांमध्ये पहाटेचा समय आहे, सकाळची वेळ आहे, माध्यान्नीची वेळ आहे आणि मग सायंकाळ व रात्रीची वेळ आहे. परंतु संध्याकाळ झाल्यानंतरच सूर्य मावळतो. अर्जुन म्हणतोय, अनंता संध्याकाळ झाल्यानंतरच सूर्य मावळणार हे ठरलेलं आहे ना, मग कोणत्याही वेळी तो मावळेल का? तुझं अखंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा, तया तिन्ही परी सबळा आपुलिल्या समयी. त्याचप्रमाणे हे भगवंता, तू अखंड आहेस, तू अखंड काळ स्वरूपच आहेस. परंतु त्या काळाला सुद्धा 3 वेळा आहेत ना. त्या 3 वेळा आपापल्या ठिकाणी सबळ आहेत, अर्थात त्यांचं एक सामर्थ्य आहे. त्या 3 वेळा कुठल्या? तर जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती, आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो. अरे, जेव्हा ह्या सृष्टीची उत्पत्ती होत असते, त्यावेळी ह्या सृष्टीची स्थिती आणि प्रलयकाल हे दोन्हीही त्या ठिकाणी अस्तित्वात नसतात. आणि ज्या ठिकाणी स्थिती म्हणजे अर्थात पालन पोषणाची आवश्यकता आहे, त्यावेळी उत्पत्ती आणि प्रलय
ह्या स्थिती तिथे नसतात. अर्थात अर्जुनाला म्हणायचंय, एका वेळी एकच स्थिती असते. त्याप्रमाणे भगवंता, आत्ता संहाराची वेळ नाहीये आणि मी तर तू ह्या सर्व जगतसृष्टीचा संहार करताना बघतोयस, हे काहीतरी अवेळी घडतंय. पुढे अर्जुन म्हणतो, पाठी प्रळयाचिये वेळे, उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसेनही न ढळे अनादि ऐसे. उत्पत्तीच्या वेळी स्थिती आणि प्रलय नाही, स्थितीच्या वेळी उत्पत्ती आणि प्रलय नाही, आणि त्यानंतर प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती नाही. हे ज्याप्रमाणे अनादी कालापासनं घडत आलेलं आहे, त्याला धक्का कसा बरा पोचेल. म्हणोनी आजी तरी भरे भोगे, स्थिती वर्जी जत आहे जगे, एथ ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी. अशा वेळी माझ्या जीवाला हे पटत नाही. काय पटत नाही? तर आज सृष्टीचं पालन करण्याची वेळ आहे. सर्व भोगांनी संपन्न असलेली ही सृष्टी, अशा सृष्टीचं पालन घडणं आवश्यक आहे. अशा वेळी तू त्याला ग्रासून टाकतोयस, हे माझ्या जीवाला मात्र पटत नाही. तव संकेते देव बोले. अर्जुनाचे हे शब्द ऐकल्यावर देवांनी बोलायला सुरुवात केली. देव काय म्हणतात? तव संकेते देव बोले, अगा या दोन्ही सैन्यासींची मरण पुरले, ते प्रत्यक्ष तुझ दाविले, येर यथा काळे जाण. भगवंत म्हणतायत, अरे ह्या दोन्ही सैन्यांचं आता मरण ओढावलंय, हे फक्त मी तुला एका संकेताने दाखवलंय. हे आत्ता प्रत्यक्षात घडत नाहीये, पण यथा योग्य वेळी हेच घडणार आहे, हे भगवंत अर्जुनाला दाखवत होते. म्हणजे असा संकेत देत होते, आणि हेच भगवंतांच्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य आहे. हा संकेतू जव अनंता, हा संकेतू जव अनंता, वेळू लागला बोलता, तव अर्जुने लोकू मागुता, देखिला यथास्थिती. अशा ह्या संकेताबद्दल जेव्हा अनंत बोलत होते, त्यावेळीच काही क्षण गेले, परंतु अर्जुन जेव्हा परत त्याच्या समोर असलेल्या सर्व सैन्याकडे पाहायला लागला, त्यावेळी त्याला असे दिसले की जी पूर्वी ह्या सर्व लोकांची, या सर्व सैन्याची, माझ्या समोर असलेल्या सृष्टीची जी अवस्था होती, ती आहे तशीच आहे. मला जो संहार होताना दिसत होता, तो आता नाही आहे. पूर्वी जसं दिसत होतं तसंच आहे. मग म्हणतसे देवा. हे पाहिल्यावर मग अर्जुन म्हणतोय, मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्व लाघवा, जग आला मा आघवा, पूर्व स्थिती पुढती. हे भगवंता, ह्या सर्व खेळाचा तूच सूत्रधार आहेस, आणि त्यामुळेच हे संपूर्ण जग आता पूर्वस्थितीत आल्याचं मला दिसत आहे. परी पडिलिया दुःख सागरी, तू काढीसी का जया परी, ते कीर्ती तुझी हरी आठवित असे. भगवंता, मी तुझी कीर्ती आठवतोय ती कुठली? तर दुःखाच्या सागरात जेव्हा तुझे भक्त पडलेले असतात, त्यावेळी तूच त्यांना बाहेर काढतोस, ही तुझी कीर्ती आहे. हे हरी, त्या कीर्तीची मी आठवण करतोय. अर्जुनाला म्हणायचंय की मी सुद्धा तू जो संहार विश्वरूपामध्ये मांडला होतास, त्यावेळी मी सुद्धा दुःख सागरातच पडलो, त्यातून तू मला बाहेर काढलंस. आता भगवंताची ही कीर्ती आठवताना अर्जुनाच्या अंतःकरणात काय भावना व्यक्त होत आहेत. कीर्ती आठविता वेळोवेळा, कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगितसे महासुखाचा सोहळा, तेथ हर्षामृत कल्लोळा, वरी लोळत आहो. हा अर्जुनाचा अनुभव आहे. माऊली हो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
भगवंताच्या कीर्तीची जी आठवण आहे ती वेळोवेळी करावी लागते. एकदा दोनदा करून पुरेसं नाही, ती वेळोवेळी वारंवार करायची. त्यामुळे काय अनुभव येतो? भोगी तसे महासुखाचा सोहळा. भगवंताच्या सामर्थ्याविषयी, त्याच्या गुणवर्णनाविषयी, त्याच्या प्रेमाविषयी, करुणेविषयी आपण परत परत आठवलं की आपल्या अंतःकरणात सुखाचा सोहळा आपल्याला अनुभवायला येतो. आणि त्या सुखाच्या सोहळ्यामध्येच ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ हर्षामृत कल्लोळा, म्हणजे आनंदरूपी अमृताचे तरंग, अमृताच्या लाटा, त्यावरच जणू काही आपण लोळत आहोत असा अनुभव आपल्याला येतो. आपल्या आराध्य देवतेचं गुणवर्णन आठवावं, त्याची करुणा, त्याचं सामर्थ्य, त्याचं प्रेम आठवावं. देवा जियाले पणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दुष्टान तया भंग अधिकाधिक. अर्जुन म्हणतोय, भगवंता तू जगाला जीवन दिलंस, जियाले पण म्हणजे जीवदान दिलंस, त्यामुळे संपूर्ण जग तुझ्या ठिकाणी प्रेम व्यक्त करत आहे. आणि जे दुष्ट आहेत, आणि दुष्टा तया भंग अधिकाधिक, आणि जे दुष्ट आहेत त्यांचा वारंवार मनोभंग होत आहे. पै त्रिभुवनींची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळताती दिशान पहिलीकडे. आणि या त्रिभुवनांमधले जे राक्षस आहेत, अर्थात अत्यंत तमोगुणी आहेत, त्यांच्या मनात मात्र ऋषिकेशा तुझ्यामुळे महाभय निर्माण होत आहे. आणि ते महाभय निर्माण झाल्यामुळे ते सर्व दिशांना पळून जात आहेत. एवढंच नाही तर दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत. हे भगवंताचं सामर्थ्य आहे. माऊली हो, ज्यावेळी आपल्या सुद्धा चित्ताला, अंतःकरणाला भयाचा स्पर्श होतो, त्यावेळी आपण आपल्या आराध्य देवतेची मनापासून आठवण करावी. आपल्या मनातलं भय दाही दिशांच्या पलीकडे पळून गेल्याशिवाय राहणार नाही. येर सुर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर, ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. आणि तेच दुसऱ्या बाजूला देव आहेत, सिद्ध आहेत, मनुष्य प्राणी आहेत, किन्नर आहेत. एवढंच नाही, किंबहुना चराचर, सर्व सजीव निर्जीव सृष्टी आहे, ते तुझं रूप बघून, तुझं गुणवर्णन करून, तुझी स्तुती करून, तुझी कीर्ती ऐकून हर्ष निर्भर होत आहेत आणि आनंदाने तुला नमस्कार करतायत. माऊली हो, आपण सुद्धा आपल्या आराध्य देवतेचं सगुण रूपाचं स्मरण करावं, भगवंताच्या नामाचं स्मरण करावं आणि आपल्या मनातील भय, गोंधळ, शोक यांना दाही दिशांच्या पलीकडे पळवून लावावं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.